चला उमरोली संघ राजकुमार दादा आपला 12th मॅन आमच्याकडे आला नाहीये. उमरोली संघ 12th मॅन हा कंपल्सरी आहे प्लीज. उमरोली संघाचा 12th मॅन कंपल्सरी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येणं बसणं गरजेचं आहे. ओके ओके, धन्यवाद युसुफ सय्यद. आगरीपाडाने नाणेफेकीचा कौल जिंकून फिल्डिंग घेतलंय. आमंत्रित केलंय उमरोली संघाला. शृंग शौर्य 11 बॅटिंगसाठी. आज या स्पर्धेचे तुम्ही सेमीफायनल्स आणि फायनल्स पण बघू शकाल. प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक आहे. हे सगळे ट्रॉफीज तुम्ही बघता या ठिकाणी. द्वितीय 50,000 व चषक आहे. तृतीय आणि चतुर्थ सुद्धा कॅश प्राइजेस आहेत. पहिला चेंडू ऑफ स्टंपवर ऑफ साईडला प्लेस करत असताना आघाडीला आलेत फलंदाज आपण बघतोय. राजकुमार, राजकुमारच्या बरोबर आहे कल्पेश. राजकुमारच्या माध्यमातून एक अर्धशतक ऑलरेडी दोघांनीही अर्धशतक पूर्ण केलेले आहे या स्पर्धेमध्ये. ओ फुल टॉस ऑन साईडला लॉफ केलाय. चेंडू सीमारेषेकडे. 14 चेंडूमध्ये अर्धशतकचा विक्रम करणारा राजकुमार ॲग्रेसिव्ह मोडमध्ये या ठिकाणी. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2024. 8 तालुका 16 संघ 240 खेळाडू ज्यांना तुम्ही एकत्र 31 तारखेपासून आजपर्यंत या ठिकाणी पाहिलात. अजूनही सेमीफायनल फायनल्सचे काही मॅचेस आहेत ज्याच्या माध्यमातून अतिशय हाय स्टँडर्ड क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळेल. जसं मी उल्लेख केला की पालघर डिस्ट्रिक्ट क्रीडा विभागामध्ये फक्त क्रिकेटच नाही सगळ्या खेळांमध्ये अग्रेसर आहे. अतिशय अग्रेसर आहे आणि पालघर डिस्ट्रिक्टने नेहमीच चांगलं क्रिकेट दाखवलं आहे. अँगलिंग करायचा प्रयत्न राईट हँडरसाठी सकाळपासून या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बघायला लागेल आपल्याला. वाईडसाठी रिव्ह्यू घेण्यात आला आहे आणि त्यामुळे रिव्ह्यू या ठिकाणी बघतील आमचे पंच. अंपायर्स म्हणून कामगिरी बघताय ते अभय पाटोळे, सुदीप अंबावणे आणि राम पाटोळे. लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही बघताय ते पाटील नेटवर्क, नितेश पाटील आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांच्या माध्यमातून. वाईड आहे की नाही याच्यासाठी हा रिव्ह्यू आहे. तिसरे अंपायर कुठे आहेत आपले? जेवायला बसलेत. ओके ओके, चेक करतायत कार्यकर्ते या ठिकाणी, कमिटी मेंबर्स ते सांगतील या ठिकाणी. आज सकाळी वाडाविरीने चिंचणीमध्ये सामना जिंकला तो निलेश फायटर्सने. त्याच्या जीवदानी विरार गुड मॉर्निंग वाडा या संघाला पराभूत करत असताना SRG परनाळी आणि पालघरमध्ये SRG परनाळीने खूप चांगली बॅटिंग करत असताना सामन्याला जिंकून दिला. आणि आता आगरीपाडा आणि उमरोलीमध्ये कुठला संघ विजयी होऊन पुढे येतोय ते बघावं लागेल या ठिकाणी. थोड्या वेळापूर्वी निरंजन आमचे निरंजन गरत उर्फ बाळू पास्तोळचे झालं आहे का कन्फर्म? प्रणय स्वतः कन्फर्म करतायत की हा वाईड आहे की नाही. त्याच्यासाठी हे रिव्ह्यू घेण्यात आला आहे. सुंदर मैदान. पवनसुत नावली ग्राउंड. मला जसं प्रणयने सांगितलं की भरपूर वर्ष हे मैदान नवली हे मैदान चांगलं मेंटेन करण्यात आले. या ठिकाणी खूप स्पर्धा सातत्याने होतात. चारी बाजूला कुठेही रेस्ट्रिक्शन जेव्हा नसतं ते मैदान चारी बाजूला ओपन असतं तर खूप चांगलं ग्राउंड म्हटलं जातं. तसंच एक ग्राउंड आहे. भविष्यामध्ये या ठिकाणी जर नाईट टुर्नामेंट झालं तर आश्चर्य वाटायला नको, कारण नाईट टुर्नामेंटसाठी परफेक्ट ग्राउंड आहे. तर वाईडसाठी रिव्ह्यू घेण्यात आला आहे त्यामुळे ते चेक करतायत एक्झॅक्टली रिव्ह्यू आहे की नाही.
एक धाव आरोग्यासाठी असं एक घोषवाक्य आहे या PDTPL म्हणजे पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2024. क्लिअर व्ह्यू मिळत नाहीये म्हणून थोडा वेळ लागतोय. अंपायरला विनंती आहे, तुमचं डिसिशन बरोबर आहे, प्लीज गो ऑन. इट इज नॉट अ वाईड. पंचाने जो निर्णय दिलाय त्या निर्णयाशी तिसऱ्या पंच सहमत आहेत. रिव्ह्यू DRS टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून घेतलं जातं हल्ली. लेफ्ट आर्म ओव्हर, ओ लॉफ केलंय, पॉवर प्ले आहे, गॅपमध्ये शॉट आहे आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पॉवर प्ले 2 षटकांचा पॉवर प्ले असल्यामुळे थोडं रेस्ट्रिक्शन असतं आणि त्या रेस्ट्रिक्शनचं दोन्ही फलंदाज आमच्या मैदानावरती खूप सुंदर पद्धतीने 2 चौकार राजकुमारच्या बॅटमधून 4 चेंडूमध्ये 8 धावा केलेत. कल्पेशला अजून स्ट्राईक मिळायचं आहे. दोघांच्या नावावर एक अर्धशतक आहे या स्पर्धेमधलं आणि दोघांनी खूप स्टँडर्ड बॅटिंग या ठिकाणी दाखवलंय. यावेळेला थोडं द्विधा मनस्थितीमध्ये होते, अत्यंत द्विधा मनस्थितीमध्ये, कारण कल्पेश पुढे सरकले. शॉट खेळत असताना सुद्धा डबल माइंडमध्ये. एकंदरीत डॉट बघितले तर 4 चेंडू झाले, 4 नाही 5 चेंडू झालेत आणि 5 चेंडूमध्ये 3 डॉट आहेत आणि 2 बाउंड्रीज आहेत जे राजकुमारच्या बॅटमधून आलेत. गोलंदाज आहेत अर्केश, 3 डॉट आतापर्यंत. अँगलिंग केलंय, फुल टॉस होता, फास्टर फुल टॉस होता, आउटसाइड द ऑफ स्टंप. फास्टर फुल टॉस खेळत असताना तुमचं टायमिंग खूप आवश्यक असतं. ते तसं शॉट परफेक्ट नाही घेऊ शकले, मात्र चेंडू कलेक्ट केले तिकडे आपण बघतोय. तर षटक संपते पहिलं. चांगलं कमबॅक करत असताना 2 बाउंड्री बसल्यानंतर 9 धावा हरिकेशने या ठिकाणी दिलेले आहेत. 2 चौकार आपल्याला बघायला मिळाले राजकुमारच्या माध्यमातून. या 9च्या 9 धावा राजकुमारने काढलेत आणि आता स्ट्राईक पुन्हा एकदा राजकुमार याच्याकडेच आहे, कारण शेवटच्या चेंडूवर सिंगल काढल्यामुळे कल्पेशकडे अजून स्ट्राईक आलेलं नाही आहे. आत्तापर्यंत आपण पहिल्या षटकात 15 धावा, 14 धावा, 13 धावा, 8 धावा असं चित्र पाहिलं आहे. या ठिकाणी सुरुवात चांगली केली असं म्हणायला हरकत नाही आहे. लक्ष वेधतोय रसिकांचं. हा सामना ऋत्वी 11 आगरीपाडा विरुद्ध शृंग शौर्य उंब्रोली यांच्यामध्ये चालू आहे. उंब्रोली या ठिकाणी स्पर्धा पार पाडली जाते, टेनिस विश्वाची सगळ्यात मोठी दरवर्षी. राजेश पाटील आणि त्यांचे सहकारी सातत्याने उंब्रोलीमध्ये स्पर्धा करतात. तोच उंब्रोली संघ या ठिकाणी काय परफॉर्मन्स दाखवतोय याच्यावर लक्ष राहील. पहिल्या षटकात 2 चौकार आले आणि दोघे अर्धशतक वीर मैदानावर खेळत असल्यामुळे राजकुमार आणि कल्पेश यांच्याकडून थोड्याशा अपेक्षा या ठिकाणी वाढणार या बाबतीत शंका नाही. रसिकांचं लक्ष वेधतोय. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बीट होत आहेत फिल्डर त्या ठिकाणी. फार वेगाने चेंडू आला त्यांच्याकडे लास्ट मोमेंटला. एक गोवाची टीम आहे जे टेनिस विश्वात फार मोठ्या प्रमाणात खेळते. त्याच्यामध्ये त्यांचे 11चे 11 प्लेयर्स रिव्हर्स फार मोठ्या प्रमाणात खेळतात. सुप्रीमोमध्ये जेव्हा उतरले तेव्हा त्यांना अचंबित करून टाकलं होतं. एवढं सुंदर बॅटिंग त्यांनी, वेगवेगळ्या फटके वेगवेगळ्या पद्धतीने खेळण्याची त्यांची ताकद होती. रिव्हर्स खेळायला हरकत नाही आहे, मात्र त्याच्यासाठी खूप सराव पाहिजे. चेंडूचं सिलेक्शन प्रॉपर पाहिजे, नाहीतर भरपूर वेळा तुम्ही पायचीत होऊ शकता, क्लीन बोल्ड होऊ शकता किंवा कॉट बेंड सुद्धा होऊ शकता. गोलंदाज आले ते आता अनिल RTO कडून. सामोरं जातील त्याला फलंदाज लेफ्ट हँडर कल्पेश. चेंडू फुल टॉस होता, जबरदस्त फास्टर फुल टॉस. ऑफ साईडला प्लेसमेंट करत असताना मिड ऑफला 1 धाव पूर्ण करतायत कल्पेश कोळी मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंट आमची अंडर 14 ची अत्यंत ऑफिशियल टुर्नामेंट आहे MCAची.
ज्याच्यामध्ये अपकमिंग यंगस्टर्स खेळतात. पालघरची मुलं सुद्धा याच टुर्नामेंटमध्ये खूप इम्प्रेस करतात भरपूर वेळा. फास्टर डिलिव्हरी पॅटर्न पॅटच्या मध्ये चांगलं रीड करतायत अनिलला माहिती आहे ताकद काय आहे ती राजकुमारची. त्यामुळे एक असा जागा आहे जिथे तुम्ही चांगल्या फलंदाजाला सुद्धा बांधून ठेवू शकता. दॅट इज बॅट अँड पॅट. त्याच ठिकाणी अटॅक करायचा प्रयत्न केला अनिल यांनी. या वेळेला मात्र चेंडू गुड लेंथवरून येतोय लेग स्विंगच्या माध्यमातून. काय कीपिंग करतायत. मी कीपरचंही कौतुक करीन या ठिकाणी. नयन गरत मॅग्निफिसंट कीपिंग. याच परिसरातले ते, याच गावातले ते नवलीचे खूप सुंदर कीपिंग करत असताना. कारण जवळजवळ 130-120च्या स्पीडने चेंडू येत असताना एवढ्या सुंदर पद्धतीने स्टंपच्या जवळ कीपिंग करणं तेवढं सोपं नाही आहे. चेंज ऑफ पेस होता. ऑफसाईडला कट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उचलायला वेळ लागतोय. एक धाव पूर्ण होते. चांगलं कॉन्टॅक्ट चालू आहे कारण पहिल्या षटकात 2 चौकार आल्यानंतर दोन्ही गोलंदाज सुरुवातीचे त्यांचे अर्केश असेल किंवा अनिल असेल दोघेही लाईन अँड लेंथ ठेवायचा प्रयत्न करतायत सातत्याने. त्यांना माहिती आहेत की 2 फलंदाज खूप स्टँडर्ड आहेत. दोघांच्या नावावर 2 अर्धशतक आहे. अशा वेळेला त्याला कुठेही रूम किंवा जागा किंवा द्यायला नाही पाहिजे मोठे फटके खेळण्यासाठी. तो या ठिकाणी स्ट्रॅटेजी सातत्याने अनिल याच्या माध्यमातून दिसतोय. स्ट्राईकवर येतोय तर लेफ्ट हँडर पुन्हा एकदा कल्पेश. चेंडू फुल टॉस होता ऑन साईडला. खूप सुंदर पद्धतीने वळवलंय मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बीड झाले पूर्णपणे. अडवायला पाहिजे होता चेंडू आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. खूप सुंदर फटका युवी स्टाईलमध्ये खेळत असताना या ठिकाणी कल्पेश आपला स्टँडर्ड दाखवतोय. मागच्या वेळेला अशी जागा मिळाली नव्हती मात्र यावेळेला ऑन दी लेग स्टंप मिळाल्यावर कुठलाही लेफ्ट हँडर सोडणार नाहीये आणि ते चौकाराच्या माध्यमातून धावसंख्येला फुलवत आहेत. कारण मागच्या काही चेंडू जर बघितले तर 2 षटकामध्ये एकंदरीत डॉट किती आलेत बघूया. 5 डॉट मला सांगतायत चिराग तरी की 5 डॉट या ठिकाणी टाकले ते सुद्धा उमरवलीचे आहेत. आणि चौकार जर पाहिले तर एकंदरीत 3 चौकार आणि सिंगल्स आलेत मैदानावरती एकंदरीत 3 सिंगल्स बघायला मिळतं. षटकं संपतायत 2. धावसंख्या झाली 16. पहिल्या षटकात धावा आल्या तर 9. या षटकात धावा आल्या 7. सरासरी ठेवली 8 मैदानावरती. उमरोली या ठिकाणी सरासरी ठेवत असताना आगरी पाडासमोर. आगरी कोळी समाज फार मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे आणि मी नेहमी सुप्रीमो किंवा रतनबुवाला मोठ्या टुर्नामेंटमध्ये एक वाक्य नेहमी सांगतो की माझं एकच स्वप्न आहे की आगरी कोळी समाजातला एखादा मोठा प्लेअर नो डाऊट आता प्रेमदेव अंडर-19 इंडिया तो खेळलाय मात्र ओपन क्रिकेटमध्ये इंडियाला रिप्रेझेंट करणारा आगरी कोळी समाजातला एखादा खेळाडू ज्यावेळी तिरंगासाठी खेळेल तो दिवस आगरी कोळी समाजासाठी भूमिपुत्रांसाठी खूप महत्त्वाचा असेल, भाग्याचा असेल असं आम्हाला वाटतंय. कारण फार मोठ्या प्रमाणात खेळलं जातं आहे क्रिकेट. मात्र माझ्या 40+ माझ्या सगळ्या लिजन्सना विनंती आहे की पुढची जी पिढी घडते त्या पुढच्या पिढीला लेदरकडे जास्त वळवायचा प्रयत्न करावा. कारण पालघरकडे ती रिसोर्सेस पोटेन्शियल आहे की ते इंडियाला रिप्रेझेंट करू शकतात. फार मोठ्या प्रमाणात रणजी प्लेयर्स पालघर जिल्ह्याने दिलेत. फार मोठ्या प्रमाणात स्वतंत्र सेनानी पालघर जिल्ह्याने दिलेत. फार मोठ्या प्रमाणात इतर खेळातले खेळाडू सुद्धा पालघर जिल्ह्याने दिलेत. आनंद मेनेजेसला पण विसरता कामा नये ज्याने सिडनी ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिकमध्ये स्वतः रिप्रेझेंट केलं. तो या जिल्ह्याचा अर्केशचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप ऑफ साईडला कट केले. चेंडू ट्रॅव्हल होतं बॅकवर्ड पॉइंटला. बबन नार्वेकर वसई तालुक्याचं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे वसई कोल्ड्स ही स्पर्धा जी लेदर क्रिकेटची खेळली जाते आणि मागच्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने पालघर जिल्ह्यामध्ये मैदानांची संख्या वाढते आनंदाची बाब आहे. जितकी मैदानं वाढतील तितके खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने खेळतील, पुढे येतील, भविष्य घडवतील आपले. मात्र आज 40+ सगळ्या लिजन्सना चांगल्या फिटनेसमध्ये फिजिकल आणि मेंटल फिटनेसमध्ये बघून खूप आनंद झाला आहे. आपल्या आरोग्याची काळजी घ्या कारण या स्पर्धेचं घोषवाक्य 1 धाव आरोग्यासाठी असं आहे. खूप सुंदर घोषवाक्य आहे. ज्याने पण लिहिलं आहे त्याचं कौतुक करणं आवश्यक आहे. याच्यावरती आम्ही एक लेख नक्कीच लिहू लवकरच 1-2 दिवसात. 1 धाव आरोग्यासाठी. कॉमेंट्रीच्या बिझी शेड्यूलमध्ये लिखाणाकडे लक्ष दिलं जात नाही. एक तर काळ होता आम्हाला भरपूर आम्ही लिहायचो पण टेनिस विश्वावर सुद्धा एक पुस्तक आम्ही लिहितोय. जवळजवळ 800 पानं 823 पानं झालेले आहेत.
जवळजवळ ते 1300 पानांचं पुस्तक आहे टेनिस विश्वावर. 46 वर्ष जी डायरी लिहिली आहे त्याच्या माध्यमातून या सगळ्या मोमेंटला मी एक रूप देतोय. हरकेशचा चेंडू या वेळेला मराठी भाषेत खोल टप्प्याचा चेंडू खूप सुंदर पद्धतीने मागे जेल घेत असताना आपण बघतोय. कारण केव्हापासून अर्केश आणि अनिल लाईन अँड लेंथ ठेवत असताना कल्पेश असेल किंवा मैदानावरती राजकुमार असेल दोघांनाही जागा देत नव्हती मोठे फटके खेळण्यासाठी. कारण मैदानावर तुम्ही बघू शकता तिसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 3च चौकार बघायला मिळालेत आणि डॉट्स जर पाहिले तर एकंदरीत आत्तापर्यंत जर पाहिलं तर 6 डॉट्स म्हणजे एकंदरीत 14 चेंडूमध्ये 6 डॉट्स आपल्याला बघायला मिळत. याच्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता अर्केश आणि अनिल किती सुंदर पद्धतीने गोलंदाजी करतायत. आपल्या संघासाठी आवश्यक आहे कारण ही खेळपट्टी फक्त फलंदाजांना साथ देईल अशातला भाग नाही आहे. मी आणि प्रणय भरपूर वेळ बोलत होतो दोन्ही एंडला जेव्हा खेळवलं जातं त्यावेळेला खेळपट्टीचा जो आयुष्य ज्याला शेल्फ लाईफ म्हणतो ते वाढतं. आणि मी केव्हापासून सकाळपासून एकच गोष्ट रीड करतोय की कुठली एंड या ठिकाणी यश देते बॉलर्सना आणि कुठली एंड जास्त रन देते या ठिकाणी. मात्र वाऱ्याचा वेग अमावस्येजवळ असल्यामुळे थोडा कमी आहे. पौर्णिमा असता तर वाऱ्याचा वेग जास्त असता या मैदानावरती. नवीन फलंदाज उतरतोय तो आता सुहास ठाकूर. मॅन फ्रॉम नांदगाव. आत्ताच एक महिलांचा एक प्रदर्शनीय सामना आम्ही सांताक्रूज प्रीमियर लीग मध्ये खेळवला होता. त्याच्यामध्ये 13 मुली पालघरच्या होत्या. ही अभिमानाची गोष्ट आहे. पॅटर्न पॅटच्या मध्ये जागा बनवली आहे मात्र गॅप मध्ये शॉर्ट आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे डीप मध्ये येईपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. गुड शॉट इन द गॅप. धावा तुम्हाला तेव्हाच मिळणार जेव्हा गॅप मध्ये तुम्ही खेळाल. तो क्षण आठवा ज्या वेळेला 5 ते 6 प्लेयर्स ऑफ साईडला लावले जातात आणि त्यावेळेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर मधून चेंडू काढतो 2 फिल्डरच्या. हे बघण्यासारखं असतं आणि त्यामुळे तुमच्याकडे तंत्र असलं पाहिजे. क्रिकेटमधलं तंत्र मंत्र एक चांगलं पुस्तक आहे बाळ पंडित साहेबांचं. जेव्हा आम्ही पहिली मॅच इंडिया वर्सेस श्रीलंका वर्ल्ड कपमध्ये केली होती तेव्हा त्यांनी गिफ्ट म्हणून आम्हाला ते पुस्तक दिलं होतं. अजूनही आमच्याकडे आहे. त्या पुस्तकातलेच काही वाक्य आम्ही या ठिकाणी म्हणतोय. धावसंख्या सरकली ती आता 21 या धावसंख्येवर. ओ चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून काढायचा प्रयत्न. गुड शॉट मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. ओ ब्युटिफुल फिल्डिंग. फिल्डर होते संजय. अपील होतोय त्या ठिकाणी सातत्याने. असं स्टँडर्ड फिल्डिंग असणं आवश्यक आहे. मला आठवत आहे पालघर जिल्हा जेव्हा सुप्रीमोमध्ये खेळत होता आणि इंडियन आयर्लंडच्या मैदानावरती काय फिल्डिंग करत होता. प्रेक्षक जोरात टाळ्या वाजवायचे पालघर जिल्हा जेव्हा फिल्डिंग करायचा. म्हणूनच तर 2 वेळा पालघर जिल्ह्याने सुप्रीमो चषक उचललाय. ही अभिमानाची गोष्ट आहे कारण सुप्रीमो चषक जिंकणं तेवढं सोपं नसतं. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आणि स्मृती सुप्रीमो चषक हे 2 अव्वल दर्जाचे वर्ल्ड क्रिकेटमधले टॉप लेवलचे टुर्नामेंट्स आहेत जे पालघर जिल्ह्यातले सगळेजण खेळलेले आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे. याच जिल्ह्याने दिलेला सुमित डेकले त्याला कसं आपण विसरू शकतो. बाहुबली. सज्ज होतोय पुन्हा एकदा अर्केश. ओ चेंज ऑफ पेस होता. मोहात टाकणं लालच देणं फलंदाजाला क्रीजच्या मधून बाहेर काढणं हे गणित होतं त्याच्या मागे. व्हेरी गुड थिंकिंग अर्केश. कारण तो जो फिल्डर लावलाय डीपमध्ये कव्हरमध्ये तिकडे जर हवेत जर खेळलं तर कदाचित कॅचिंग पोझिशनमध्ये ते परफेक्टली त्या ठिकाणी उभे आहेत. या दृष्टीने तो चेंज ऑफ पेस अँगल करत असताना अर्केश पहिल्या स्पेलमध्ये 9 धावा दिल्या होत्या त्यांनी आणि या स्पेलमध्ये आत्तापर्यंत जर पाहिलं तर मैदानावर त्यांनी 8 धावा दिलेत. 1.5 ओव्हर्स आणि धावा दिलेत एकंदरीत आत्तापर्यंत 17. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. पेस मध्ये बदल आणता येते आणि बघा क्रीजचा वापर करता येते. कधी कॉर्नर ऑफ द क्रीज, कधी स्टंपच्या बाजूनी, कधी क्रीज स्टंपच्या थोडासा लांबून अशी गोलंदाजी करतायत. आणि गोलंदाजी करत असताना ऑफ स्टंप मिडल स्टंप ऑफ स्टंप मिडल स्टंप आउटसाइड द ऑफ स्टंप अटॅक ठेवायचा प्रयत्न केलाय. गुड कमबॅक. 3 चौकार लागल्यानंतर कमबॅक करणं भरपूर वेळा कठीण असतं. मात्र एकंदरीत आपण बघतो मैदानावरती आत्तापर्यंत ही धावसंख्या पोहोचली आहे ती 24 वर. थँक्यू. चिराग तरे आणि मेहुल पाटील हे दोघेही या ठिकाणी स्कोरिंग करत असताना. स्कोरिंगचं काम अत्यंत कठीण असतं आणि मला सांगताना अभिमान वाटतं. एकंदरीत षटकं पूर्ण झाले. 3 धावसंख्या झाली ती
24 सरासरी 8, पहिल्या षटकात 9 धावा, दुसऱ्या षटकात 7, तिसऱ्या षटकात 8 आणि इथे आपण बघतोय अर्केशचा कोटा संपलाय, 2 षटक टाकले, एकही निर्धाव नाही, धावा दिले 17 आणि 1 विकेट त्यांनी मागच्या ओव्हरमध्ये काढली. ती आनंदाची बाब आहे असं म्हणायला पाहिजे. ड्रिंक्स ऑन द ग्राउंड. ऊन जरा जास्त जाणवतंय, वाद नाही. पालघर जिल्हा आहे, पालघर जिल्ह्यामध्ये निसर्गाने भरभरून दिलाय. त्याचं कारण शक्तिपीठ महालक्ष्मी असेल, डहाणूची किंवा आमची वज्रेश्वरी असेल, हे सगळे शक्तिपीठ असल्यामुळे निसर्गाची कमतरता नाही पालघरला. बांदरवरून येत असताना 8 अकराच्या ट्रेनमध्ये निसर्गाकडेच बघत होतो आम्ही. आणि पालघर जिल्हा प्रचंड मोठा जिल्हा आहे, लक्षात घ्या. आणि भविष्यामध्ये या जिल्ह्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत खेळाडूंच्या माध्यमातून. जसं सुप्रीमो पालघरने जिंकलाय तसं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक हे सुद्धा जिंकावं त्याने आणि ते स्वप्न सुद्धा त्याने पूर्ण करावं. त्या पद्धतीने संघ बांधावा आणि त्या पद्धतीने ओपन क्रिकेटमध्ये उतरावं त्याने. फास्ट खेळा, जास्त गॅप घेऊ नये. डिस्कशन काहीतरी चालू आहे. केवल पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय. खूप सुंदर स्पर्धा. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2024. 1 धाव आरोग्यासाठी. 8 तालुका, 16 संघ, 240 खेळाडू आणि एरिया वाईज सुद्धा 7 ते 8 इव्हेंट सातत्याने करतायत. आणि कमी अवधीमध्ये 2023ला या संस्थेची स्थापना झाली. 40 दिवसामध्ये त्यांनी टुर्नामेंट स्टार्ट केल्या. 8 इव्हेंट सक्सीड करून दाखवल्या. सीझन 2 आपण या ठिकाणी बघतोय यावर्षी या ठिकाणी. आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना पालघर डिस्ट्रिक्ट चे जे खेळाडू आहेत 40+ टेनिस प्रीमियर लीगचे, त्यांना व्यासपीठ कसा मिळेल, त्यांना स्टेज कसा मिळेल या दृष्टीने दक्षता बागतायत केवळ पाटील आणि त्यांचे तमाम सहकारी. एखादी टुर्नामेंट करायचं म्हणजे एखाद्या मुलीच्या लग्नासारखं आहे, लक्षात घ्या. प्रचंड मेहनत असते. मला पूर्ण माहिती आहे केवळ, जलीस, प्रणय हे सगळे लोक भरपूर दिवस झोपले नसतील. सातत्याने या टुर्नामेंटला यशस्वी करण्यासाठी परिश्रम. ग्रीन बॉर्डर जे बाउंड्रीला दिले ते मला जास्त आवडले. लाईट ग्रीन बॉर्डर, समथिंग डिफरंट इन क्रिकेट इन कलर्स. गेट्स दिलेत, शेड दिलेत संघाला बसायला, प्रेक्षकांना बसायला. ओ चेंडू क्षेत्ररक्षकाकडे होता, फास्ट सेटअपमध्ये उचलू शकले नाहीत. मात्र चेंडू येईपर्यंत एक सिंगल कंप्लीट होतं. होणार, प्रेशर होणार. आणि या ठिकाणी आपण फिल्डिंग करणारा जो आमचा आगरीपाडा संघ तुम्ही मैदानावर बघताय तो सुद्धा, त्यांचा टी शर्टचा कलर सुद्धा लाईट ग्रीन आहे. स्वतः संदीप या मॅच मध्ये खेळतोय. फिल्डिंग करत असताना तुम्ही बघताय संदीप राऊत उर्फ आडू. ही खेळपट्टी सुद्धा संदीप राऊत यांनीच बनवली आहे. खूप सुंदर खेळपट्टी. इफ यू वर्क हार्ड इट विल हेल्प यू ॲज अ बॉलर, ॲज अ बॅट्समॅन. तुम्हाला त्या पद्धतीने परफॉर्म करावं लागेल. क्युरेटरला महत्त्व आहे. आगरी कोळी समाजामध्ये क्युरेटर म्हणून सगळ्यात वरती मी नरेश म्हात्रे, मानपाडाचे कल्याण डोंबिवलीचे जे आहेत त्यांना ठेवतो, जे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकची खेळपट्टी बनवतात, ज्याला एकही क्रॅक जात नाही. 11 दिवस आम्ही बघतो सातत्याने संध्याकाळी सकाळी खूप सुंदर खेळपट्टी बनवतात. ओ चेंडू लॉफ केलाय, जेल असण्याची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक येत आहे डीप मधून जज करत असताना त्या ठिकाणी बघायचं आपल्याला. मात्र फिल्डिंग पाहिजे तशी होत नाही आगरीपाडाकडून. मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुमची फिल्डिंगचा दर्जा, स्टँडर्ड खूप आवश्यक आहे. एखादा जेल सुटल्यानंतर एखादा खेळाडू त्याला जीवदानाच्या माध्यमातून त्याला खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी टर्निंग पॉईंट देत असताना अटॅक करू शकतो. मॅक्सवेलची आठवण झाली मला. जीवदान दिल्यानंतर किती अटॅक केले त्यांनी. यावेळेला मिस टाइम आहे. पुन्हा एकदा जेल उडतोय. प्रश्न असा आहे आता तरी जेल घेणार का, आणि जेल घेतलाय शेवटी का होईना. सुयोग यांनी शेवटी का होईना जेल टिपला जातोय. काय होतं मी सांगतो बघा, जेल जेव्हा सुटतो ना, शक्यतो मी असं फार टीका करत नाही. मात्र काय होतं, एकच चूक परत परत होता कामा नये. कच्चीकरण तुमच्या गोलंदाचं होत असतं. जसं मी आधीच उल्लेख केला, अनिल आणि अर्केश मागचे काही षटक इतकं सुंदर पद्धतीने लेदर क्रिकेटमध्ये T20 मधले पहिले 3 ओव्हर कसे टाकावे पेस गोलंदाजाने तसे ते टाकत होते. आणि अशा वेळेला फिल्डर्सची साथ मिळणं आवश्यक आहे. शेवटी बॅट्समॅन बाद झालाय मैदानावर.
राजकुमार ज्याच्या नावावर अर्धशतक होतं त्याचा विकेट किती महत्त्वाचा आहे आपण समजू शकतो. मैदानावर बाद होतोय. एकंदरीत 18 मिनिटं राहिले. 14 धावा त्यांनी केल्या मैदानावर आणि या 14 धावांमध्ये 2 चौकार आपल्याला बघायला मिळाले. या 14 धावांसाठी त्यांनी चेंडू घेतले मैदानावरती, ते सुद्धा 14. नवीन फलंदाज येते प्रितेश बारी. थंडीचे दिवस आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये थंडी अजून वाढेल, लक्षात घ्या. कारण होळी झाल्याशिवाय उन्हाळ्याचं आगमन होणार नाही. 13 तारखेला गणेश जयंती आहे. माघ आगरी कोळी समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात माघ गणेशोत्सव सुद्धा साजरा केला जातो. 8 मार्चला महाशिवरात्री आहे. हे काही महत्त्वाचे दिवस आहेत. मात्र टुर्नामेंट्स आमचे जूनच्या 2nd वीकपर्यंत चालू राहतात, जे सुरू होतात दिवाळीनंतर. हे असं सीझन असतं 23-24. ओ गुड डिलिव्हरी. त्याच्या अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा एक मुलगा जेव्हा शेवटचं षटक हाताळत होता, मॅग्निफिसंट बॉलिंग. या चांगली गोलंदाजी बघतो तर खऱ्या अर्थाने आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली दीपक शहाला द्यावं वाटतं, कारण दीपक शाह तसे गोलंदाज होते. ओ चेंडू यावेळेला लेंथ बदललाय. जेल होता मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडतोय आणि कव्हर करेपर्यंत फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. असे जेल करणं तेवढं कठीण असतं. मात्र मी गोलंदाजाचं कौतुक करीन. लाईन आणि लेंथ मध्ये बदल केलं त्यांनी खूप सुंदर पद्धतीने. अनिल यांनी अडकेश आणि अनिल मध्ये मला अनिल जास्त घातक गोलंदाज वाटतो. अर्केश पण तेवढाच चांगला आहे, मात्र अनिलची लाईन जास्त सुंदर आहे आणि ते ज्या एंडने टाकतायत त्या एंडने त्यांना यश पण जास्त मिळू शकतं. ची रीड आम्ही करतोय सकाळपासून या ठिकाणी. सगळ्यात जास्त विकेट्स याच एंडला बॅटिंग होत असताना झालंय. संदीप राऊत सातत्याने उर्फ आडू बोलत असताना आत्ता आला तो कंटिन्युअस त्या ठिकाणी आगरी भाषेमध्ये एन्जॉय करतायत. बघा या स्पर्धेची, या संस्थेची ही सगळी संकल्पना त्याचीच आहे, आडूची, संदीप राऊत याची. मला आठवत आहे थोड्या दिवसापूर्वी गोलंदाज सज्ज होत आहेत. चेंज ऑफ पेस होता, बघायचं चेंडू ट्रॅव्हल होतोय. अजून एक गॅपमध्ये फलंदाज तोच चांगला जो गॅपमध्ये खेळतो आणि चेंडूला पाठवले. वेळ भरपूर मिळाला चेंडूला ऑन साईडला वळवण्यासाठी. अजून एक चौकार बघायला मिळते आणि चौकार आणि धावसंख्या पुढे सरकते ती आता 35. संदीप राऊत प्रत्येक चेंडू रीड करत असताना आणि संदीप राऊतचं खरं म्हणजे या विकेटच्या माध्यमातून, खेळपट्टीच्या माध्यमातून कौतुक करायला पाहिजे. अजून मी खेळपट्टी जवळ बघायला नाही गेलो. फायनलच्या अगोदर नक्की बघायला जाईन ती खेळपट्टी दोन्ही एंडला. चांगली स्पर्धा. भविष्यामध्ये अपेक्षा वाढणार. केवल पाटील, स्वप्नील गरत, संदेश राऊत, इलियास पठाण, राजकुमार, प्रणय, जलीस यांच्याकडून. कारण स्पर्धा जेव्हा तुम्ही चांगली करता त्यावेळेला तुम्हाला जास्त प्रमाणात सहकार्य प्राप्त होतो, कॉपरेशन प्राप्त होतं, जास्त प्रमाणात तुम्हाला पाठपुरावा केला जातो सगळ्यांच्या माध्यमातून. आणि आगरी कोळी समाजाला काही कमी नाही आहे, कारण माँ भगवतीने भरपूर समृद्धी, ऐश्वर्य, शौर्य, क्रांती सगळ्या गोष्टी सगळं दिलेले आगरी कोळी समाजाला. म्हणून मी ते वाक्य म्हणालो की आगरी कोळी समाजातला एखादा खेळाडू भारताला रिप्रेझेंट करणं अत्यंत आवश्यक आहे. नो डाऊट नंदू पाटील गावटनी टाईमशीलमध्ये 404 धावा कुठून, गावस्करने त्याचं फेलिसिटेशन टाईमशीलमध्ये ऑलरेडी केलं आहे. काल त्यांचा संघ इथे खेळण्यासाठी जीवदानीला आला होता. अविनाश जाधव, नंदू, जितू परदेसी सगळे इंदुजा हॉस्पिटलच्या माध्यमातून. लेदर क्रिकेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. टेनिस विश्व पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. इव्हन आमच्या कॉमेंट्रीची सुरुवात आम्ही टेनिसमधूनच केली, जसं युसुफ सय्यदने अंडरआर्ममधून सुरुवात केली करिअरची. हो पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. लेग स्लिपचा क्षेत्ररक्षक बघा किती वेगाने बॅकअप करायला आलाय. वाईटचा इशारा हे आवश्यक आहे. कॉल सेंटर असो या क्रिकेट असो, बॅकअप तेवढाच इम्पॉर्टंट आहे. बॅकअप तुम्ही कराल तर तुम्ही भरपूर धावा रोखू शकता आणि तुमच्या क्षेत्ररक्षकांना चैतन्य आणि उत्साह आणि ऊर्जा मिळतो डायरेक्ट हिट देण्याचा. ओ मिस टाइम आहे. अजून एक जेल उडालाय. स्वतः गोलंदाज खाली येत आहे जेल घेण्यासाठी. जेल घेतील का कॉटन बॉलच्या माध्यमातून. सुंदर जेल टिपत असताना या ठिकाणी आनंद आपल्या सगळ्या संघातील खेळाडूंना आनंद देत असताना कॉटन बॉलच्या माध्यमातून अभिनंदन करायला पाहिजे. कारण इंटरव्हल्समध्ये तुम्ही जेव्हा विकेट काढता तेव्हा धावांची सरासरी वाढत नाही तर ती खाली जात असते. कारण पहिल्या षटकात ही सरासरी आपण मैदानावर आपण 7-9च्या रूपाने पाहिली, नंतर ही 8च्या रूपाने होती
आणि नंतर ही 8च्या रूपाने होती. आपण आता बघतो ही सरासरी हळूहळू आता खाली येताना दिसेल. त्याचं मूळ कारण काय असावं? कारण ज्यांच्याकडून अपेक्षा धावांच्या होत्या, राजकुमार आणि कल्पेश ज्यांनी अर्धशतक मारलं होतं त्याने 14 धावा केल्या राजकुमारने आणि कल्पेशने धावा केल्या 5. वाऱ्याचा वेग हळूहळू वाढतोय. पालघरला सुद्धा समुद्राची देणगी आहे. समुद्र आहे फार मोठ्या प्रमाणात बाजूला आणि त्यामुळे निसर्ग भरभरून येत मिळतं त्याला. आणि बघायचंय वाऱ्याचा हे दोन्ही बाजूला जी बॅटिंग असते त्याचा उद्देश तोच असतो. वेदर कंडिशन कसाही असो तर तुम्ही त्याचा वापर कसा करता हे बघण्यासारखं असतं. थोड्या वेळापूर्वी ज्या वेळेला इथे मॅन ऑफ द मॅच स्वीकारायला निरंजन घरात आले होते बाळू आमचे, त्यांनी त्यांच्या संघाच्या माध्यमातून वाडा संघाच्या माध्यमातून ते परफॉर्मन्स सुप्रीमोच्या मैदानावर दोन्ही बाजूला बॅटिंग असताना दाखवलंय कसं फिल्डिंग लावायला पाहिजे. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू आहे, फुल लेंथ होता, जेल असणार. अजून एक गडी बाद होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. फलंदाज मैदानावर बाद होते आणि ऑन एट्रिक आहे ती या ठिकाणी. आनंद बघायचे ती एट्रिक या ठिकाणी पूर्ण करत आहेत का. ओव्हरऑल स्पर्धेमध्ये एट्रिक झाली का? एक एट्रिक झाली आहे. लक्ष्मण या गोलंदाजाने एट्रिक पूर्ण केले असं मला सांगतायत आमचे सहकारी या ठिकाणी गुणलेखक. आणि अर्धशतक किती झाले, हाफ सेंचुरीज किती झाली टुर्नामेंट? 6 अर्धशतक पूर्ण करण्यात आले. हायेस्ट स्कोर मला प्रणयने सांगितले 91 आहे. लोअर स्कोर साधारणपणे एक 38 का 40 काहीतरी टार्गेट होतं, तर हे लोअर स्कोर आहे. आणि त्यामुळे या खेळपट्टीवर जर तुम्ही चांगली गोलंदाजी केली तर तुम्हाला विकेट मिळू शकते. याचं उत्तम उदाहरण आनंदने प्रस्तुत केलं, अर्केशने प्रस्तुत केलं, अनिलने प्रस्तुत केलं. धावसंख्या झाली मैदानावर 36 धावा आणि गडी बाद झाले 4. या ठिकाणी उमरोली संघ, उमरोली क्रिकेटचा इतिहास खूप सुंदर आहे. पारंपरिक संघ आहे, त्यांची एक संस्कृती आहे, त्यांची एक पद्धती आहे, त्यांचा एक इतिहास आहे. मात्र या ठिकाणी आगरीपाडा संघाचं मी अभिनंदन करीन. खूप चांगला लाईन अँड लेंथ. दुपारची वेळ ही गोलंदाजांचीच असते, लक्षात घ्या, खास करून दुपारची वेळ. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू ऑन साईड वळवलाय, जेल असणार, हॅट्रिक पूर्ण करणार असं वाटतंय आणि हॅट्रिक पूर्ण केलं या ठिकाणी आनंद यांनी. लागोपाठ 3 विकेट काढत असताना, लक्ष्मणची बरोबरी या ठिकाणी करत असताना हॅट्रिक पूर्ण करत असताना या ठिकाणी त्यांचे मेंटर मागे बसलेले आहेत संघाचे. आणि त्या ठिकाणी मला वाटतं आमचे संदीप राऊत प्रचंड खुश आहेत. संदीप राऊत उर्फ आडू हे खुश आहेत की जी खेळपट्टी त्यांनी बनवली त्या खेळपट्टीवर आनंदी या ठिकाणी हॅट्रिक पूर्ण करून दाखवलं. मी अगोदरच म्हणालो की 2 चौकार बसल्यानंतर कमबॅक जे केलं अटकेसनी, अनिलनी आणि आता आनंदनी, याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जीवदानी विरारचे संघनायक प्रशांत आणि निलेश फायटर्सचे संघनायक आसिफ दोघांनी टॉससाठी यायचंय. युसुफ सय्यदचं एक अभिनंदन करीन. मला प्रणय गरज सांगत होते की ते फक्त कॉमेंट्री करत नाही आहेत, सगळी कामं या टुर्नामेंटला जिथे जिथे मदत लागेल तिथे तसं युसुफ सय्यदने खूप सुंदर पद्धतीने मदत केली. युसुफ धन्यवाद. याचा अर्थ असा आहे की तू फक्त कॉमेंटेटर नाही आहे, एक सर्वोत्कृष्ट कार्यकर्ता सुद्धा आहेस, जे पॅशनेट म्हणतात ना, पॅशन असावं लागतं मदत करण्याचा. चेंडू यावेळेला ऑन साईडला वळवायचा प्रयत्न, असं वाटलं की पायाच्या मागून बोल काढतायत का, 4थी विकेट काढण्याचा प्रयत्न करतायत का. कारण विकेटचं विक्रम जर पाहिलं तर 5 विकेटचा विक्रम संदीप म्हात्रेच्या नावावर आहे. ओम ब्रह्मदेवचे 5 विकेट संतोष शिवराम शिंदे रणजी प्लेयर आमचे जे आहेत त्यांच्या नावावर सुद्धा आहेत टेनिस विश्वामध्ये. ते मात्र या ठिकाणी पूर्ण करू शकणार नाही कारण 1 धाव इथे जाते आणि धावसंख्या पुढे सरकते मैदानावर 37 या धावसंख्येवर. 37 फॉर द लॉस ऑफ 5. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन, ओ गुड डिलिव्हरी, जब्बारची आठवण करून दिली आनंदने या चेंडूच्या माध्यमातून. काय डिलिव्हरी होता बघा. त्यांचा स्टार्ट जास्त नाही आहे, 3-4 पावलांचा स्टार्ट आहे. मात्र आनंद चेंडू जेव्हा रिलीज करतात त्यावेळेला प्रचंड पॉवर आणि एनर्जी यूज करतात. गोलंदाजचा 4 स्टेप असतो, ग्रीप, रनवे, रिलीज ऑफ द डिलिव्हरी आणि फॉलो थ्रू. आणि आनंदचा रिलीज ऑफ द डिलिव्हरी अप्रतिम आहे बघा. फार मोठा स्टार्ट नाही आहे त्यांचा बघा. वेग वाढवतात, लॉंग ऑफ डिलिव्हरी होता. अशा डिलिव्हरीमध्ये 100% विकेट मिळण्याची शक्यता असते. खूप हुशार आहेत
आणि सगळ्यात मुख्य म्हणजे स्टंप टू स्टंप त्यांनी गोलंदाजी केली. जास्त प्रयोग करायचा प्रयत्न नाही केला. सातत्याने फलंदाजाला बिझी ठेवलं, त्याला रिलॅक्स होऊन दिलं नाही आणि त्यामुळे त्याला हॅट्रिक पूर्ण करता आलं. एक षटक, एकही निर्धाव नाही, 3 धावा दिलेत, 3 गडी बाद केलेत. मॅग्निफिसंट बॉलिंग फ्रॉम आनंद, त्यामुळे रन रेट खाली पडतोय. एकंदरीत षटकं पूर्ण झाली मैदानावर 5, धावसंख्या झाली मैदानावरती 38 आपण बघतोय आणि सरासरी त्यांनी 7.60 आणलेली आहे. जी सरासरी पहिल्या षटकात 9 होती, दुसऱ्या षटकात 8 होती, तिसऱ्या षटकात 8 होती. तिला खाली आणले विकेट्स घेऊन. गुड बॉलिंग, ग्रेट बॉलिंग फ्रॉम आनंद. क्रिकेट हा खेळ फक्त फलंदाज आहे बिलकुल नाही. क्रिकेट हा खेळ गोलंदाज आहे. क्रिकेट हा खेळ विकेट आमचा विकेट किपरचा आहे. क्रिकेट हा खेळ फिल्डरचा आहे. क्रिकेट हा खेळ फार मोठ्या प्रमाणात गोलंदाज सामन्याला कलाटणी देऊ शकतात. एक आठवण सांगतो तुम्हाला इथे आहे म्हणून. धर्मवीर आनंद दिघे यांच्या मातोश्री निर्मला दिघे स्मृती चषक नौपाडाच्या मैदानावर जवळजवळ मी 31 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय, ठाण्याला पार पाडण्यात आली. आणि त्या स्पर्धेमध्ये प्लेबॉय चेंबूरनी सतीश शेट्टीने 20 विकेट्स काढले होते म्हणून त्यांना मॅन ऑफ द सिरीज देण्यात आलं, सनी स्कूटर बजाजची. त्यामुळे गोलंदाजाला सुद्धा मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच या गोष्टी मिळू शकतात, प्रोव्हायडेड तुम्ही कसं परफॉर्म करता. तुमचं टॅलेंट, तुमचं पोटेन्शियल. पालघरची तर गोलंदाजी शार्दूल ठाकूर आपल्या इंडियाला रिप्रेझेंट करतायत आणि शार्दूल काय करू शकतं ही चुणूक त्यांनी भरपूर वेळा दाखवले इंडियाला रिप्रेझेंट करताना. व्हेरी कूल प्लेयर, व्हेरी कमिटेड अँड परफॉर्मन्स देणारा खेळाडू आहे शार्दूल. त्याचं सिलेक्शन होत नव्हतं, मला आठवतंय ना, संदीप परदेशीच्या टुर्नामेंटला दांडेकर कॉलेजच्या समोरच्या मैदानावर आम्ही कॉमेंट्री करत होतो तेव्हा शार्दूलची भेट झाली होती, ओपनिंगला आला होता. त्याच्यानंतर मागे वळून नाही पाहिलं सिलेक्शन झाल्यानंतर त्यांनी. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू एक टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाला भीट करून मागे येत असताना लेग स्लिपला अवंतर इशारा करतायत अंपायर. अभय पाटोळे, सुदीप आंबावणे, राम पाटोळे, गुड जॉब फ्रॉम जय पवार पॅनल, जेपी पॅनल. मात्र आम्ही थोडेसे दुःखी आहोत मागचे 2 आठवडे, कारण मुन्ना पठाण यांचं पायाला दुखापत झाल्यामुळे ग्रेट अंपायर थोडासा लांब गेला क्रिकेटपासून, तो लवकर ग्राउंडवर येणं आवश्यक आहे. त्या पद्धतीने आम्ही सगळेजण या ठिकाणी त्याचं व्हील पॉवर स्ट्रॉंग करतोय. गेट वेल सून मुन्ना. ऑफ साईडला चेंडू लॉफ करायचा प्रयत्न, चेंडू त्या ठिकाणी जेलच्या रूपाने अजून एक फलंदाज. ओ मला फिल्डर होते सुयोग, घेतले ना 3 कॅच सुयोगने घेतलेत. येस, सकाळी उठून 6 वाजता प्रॅक्टिस करतात सुयोग. त्यांच्या अँकरला काहीतरी इंजुरी झालेली दिसते बघा. पायाला जो अँकर आहे ना तो सांभाळा. याच्यावर एक उत्तम उपाय, 40+ झाल्यानंतर सुद्धा 40 मिनिटं चालणं, 15 ते 20 सूर्यनमस्कार दररोज मारणे. कंपल्सरी सूर्यनमस्कार मारायला पाहिजे. आणि हे सूर्यनमस्कार आणि 40 मिनिटं चालणं राहिलं तर तुमचं जे फिटनेस आहे ते चांगलं राहील. मुख्यतः रात्रीचं जेवण वेळेवर घ्या. असं नाही की जेवलो आणि लगेच झोपलो असा प्रकार करू नका. जेवण आणि झोपमध्ये 1.5 ते 2 तासाचा अंतर असायला पाहिजे. बघा युसुफ सय्यद आमचे फक्त कॉमेंटेटर नाही आहेत, ते 12 प्लेयर सुद्धा आहेत. आतमध्ये लगेच गेलेत फिजिओथेरपिस्ट म्हणून. मॅचल स्पोर्ट्स अँड गेम्स अँड फाउंडेशन मधला एक खेळाडू आहे सचिन जगताप, जो आता टॉप लेवलचा फिजिओथेरपिस्ट आहे मुंबईसाठी. अजय कदम मॅचेसला खेळलेले आमच्या महिला संघाचे मॅनेजर आणि कोच आहेत. कितीतरी नाव आहेत. श्रीकांत दादरकर ज्यांनी स्मृती मंदाना दिला आपल्या भारताला. शी इज अ ग्रेट प्लेयर अँड शी इज द फोर्थकमिंग कॅप्टन ऑफ इंडिया आय विल से. धावसंख्या झाली ती 38. वर्ल्ड कप मधला तो एक घटना आहे ते सांगतो तुम्हाला नंतर. चेंडू पडतो यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, सिली पॉइंटला चेंडू गेले, यष्टीरक्षक स्वतः उचलायला वेळ लागतोय. चिकी सिंगल फार वेगाने पूर्ण करत असताना पंचांचा इशारा येतोय. 1 धाव. धावसंख्या 40. चिराग तरे उमरोली आणि तसंच मेहुल पाटील. ओ ब्युटिफुल टायमिंग. 2 क्षेत्ररक्षक समोर येत आहेत. मात्र पुन्हा एकदा सातत्याने तुम्ही बघू शकता आडू वेगवेगळे
कमेंट्स पास करत असताना, मोटिवेट करत असताना टाळ्या वाजून आपल्या खेळाडूंना चीरअप करतायत, सांगतायत की कॅच सुटला काय हरकत नाही आहे, चांगलं फिल्डिंग करा, चांगलं क्षेत्ररक्षण करा सातत्याने. एक हॅट्रिक आनंदने दाखवलंय ऑलरेडी. धावसंख्या पुढे सरकते ती आता 40 वर. बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडू लॉफ केलं, यावेळेला मात्र निवडलंय ते लॉंग ऑफ. नाही, स्क्रीनच्या समोर आहे, परत एकदा चेंडू उचलायला वेळ लागला. 2 धावा. आता कुठे धावसंख्या पुढे सरकते 42 वर. 42. उंब्रोली मॅग्निफिसंट क्रिकेट खेळतात. फार मोठ्या प्रमाणात त्यांच्या गावामध्ये स्पर्धा होतात, फार मोठ्या प्रमाणात त्यांना स्टेज मिळतं. मात्र धावसंख्या आता पुढे सरकते ती आता 42 वर आपण बघतोय. शेवटचा षटक मार्गस्थ असताना आगरीपाडा आणि उंब्रोलीमध्ये हा सामना तुम्ही बघताय. चला, जीवदानी विरारचे कॅप्टन प्रशांत आणि निलेश फायटर्सचे कॅप्टन आसिफ टॉससाठी यायचंय. आसिफ आलेत समोरून, प्रशांत पण आलेले आहेत. ओ, चेंडू पडल्यानंतर पंचाने त्यांना बाद दिले. अक्रॉस द लाईन खेळायला गेले. तर शेवटचा तो फलंदाज त्या ठिकाणी आपण बघतोय त्या चेंडूवर बाद होत असताना एकंदरीत विकेट्स किती गेलेत मला सांगतील. चिराग तरे सांगतायत की 7 विकेट्स या ठिकाणी उमरोली जे गेलेत ते स्कोरर सुद्धा उमरोलीचे आहेत चिराग सुद्धा, आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी चिंता दिसते. नाही, स्माईल सुद्धा आहे. तर संघाची धावसंख्या झाली मैदानावर आपण बघतोय ती 42. हायेस्ट स्कोर या स्पर्धेचा होता 91, लोअर स्कोर होता 38च्या दरम्यान. आता इथे 43चं टार्गेट या ठिकाणी 36 चेंडूमध्ये दिले. अभिनंदन करायला पाहिजे या ठिकाणी आगरीपाडाचे संघनायक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा. वळूया आपण या ठिकाणी युसुफ सय्यदकडे पुढच्या टॉससाठी. धन्यवाद बालसुब्रमण्यम सर. विनंती करेल उर्विडीचे ऑनर मिस्टर रोहितजी पाटील यांचे शुभ हस्ते पण टॉस करणार आहोत. लगेच फर्स्ट ऑनर होते आसिफजी मुछाली या जो संघ विजय झाला, आणि उर्वी इलेव्हन उमरोली संघाचे ऑनर सुद्धा आहे, त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. आणि आसिफ मुच्छाले याचा कॅप्टन, एका बाजूला प्रशांत दुमाडा, एका बाजूला निलेश फायटर चिंचणी, तर एका बाजूला आई जीवदानी इलेव्हन विरार. जीवदानी संघाचा कॉल असेल. मास्टर कपचा कॉल केला गेला आणि PDPL टॉस विन झालेत आसिफ मुच्छाले, नीलेश फायटर चिंचनी. तो आसिफ भाई, टॉस आपने जीता है, सेमीफाइनल का मैच है, फिर से एक बार फाइनल में खेलने की आपके पास मौका है, तो क्या लेंगे? चेसिंग करेंगे हम लोग, चेस करना चाहेंगे. जीवदानी इलेवन के पास बेहतरीन बल्लेबाजी. देखा जाए अभी तक जो 16 टीमें खेल रही हैं, एक बेहतरीन टीम देखने को मिल रही है. जीवदानी गेंदबाजी बल्लेबाजी काफी कॉम्बिनेशन बढ़िया है, तो कितने रनों पर रोकने का लक्ष्य होगा इस टीम को? टीम तो बहुत बढ़िया है. बैट्समैन कम से कम 6-7 बैट्समैन उन लोग में है, तो 65-70 तक हम लोग रोकने की कोशिश करेंगे. तो कोई चेंजेस है इस मैच में? आपकी टीम में कोई चेंजेस करना चाहते हैं? एक मिलिंद को बढ़ाया है, अनिल को निकाल के. तो बहुत बहुत शुक्रिया प्रशांत सर. आपण आपल्याकडे होतो. टॉस तुम्ही गमावला, प्रथमतः फलंदाजी करायची आहे. मागील सामना तुम्ही चेस केला होता, मात्र 56 धावा चेस करायच्या होत्या. यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची. टॉस जिंकला असता निर्णय काय असता आपला? असं काय नाही, आम्ही फिल्डिंगच घेणार होतो, पण आम्ही टॉसचं एवढं काही गृहीत धरत नाही. ग्राउंडवरती जाऊन परफॉर्मन्स द्यायचं एवढंच लक्ष असतं. नक्कीच तुमच्या संघामध्ये पाहिलं तर वसई विरारचे जास्त खेळाडू आहेत, बोईसर भागामध्ये 1-2 खेळाडू तुमच्या संघामध्ये आहेत, तर टीम कॉम्बिनेशन किती चांगला आहे. आणि खरंच खूप कौतुक करावंसारखं आहे, कारण सर्व प्लेयर आमचे खूप चांगले समजूतदार आहेत, आणि ॲडजस्टमेंट आमची एका मॅचमध्ये सगळं झालेलं आहे, त्यामुळे तर सर्वांचं कौतुक आहे. एक शेवटचा अंतिम प्रश्न असेल, स्पर्धेबद्दल काय सांगाल? सीझन तुम्ही सेकंड खेळतायत, परंतु जो सेकंड सीझनमध्ये सुद्धा पाहिलं एवढी चांगली मेहनत घेतली गेली. पवनसुत नवली आंबेडकरचा हा मैदान, आणि या मैदानामुळे पाहिलं तर जो पवनसुत नवली संघ आहे 5 दिवस त्यांनी प्रॅक्टिस केली नाहीये, मैदान नाही येऊन त्यांच्याकडे, आणि चांगला मैदान तुम्हाला दिलं गेलं या स्पर्धेला. काय सांगाल आमच्या कमिटीबद्दल आणि या स्पर्धेच्या मैदानाबद्दल? मी पहिल्या दिवशी बोललो होतो कमिटीचा, मी खूप आभार मानतो, आणि संधी पण दिली, आणि त्यांची मेहनत तर बोलायला नको. कारण एक केवळ भाऊचं सीन सांगेल, आम्ही चंदन सरला खेळायला होतो, तिथे त्यांची मॅच संध्याकाळी संपली, त्यांना बोललो थांबा जरा, तर बोलले नाही आम्हाला जायचं ग्राउंडवरती, पाणी वगैरे मारायचं वगैरे. ही त्यांची मेहनत आहे, ही छोटीशी हे समोर आले फक्त, ह्याच्या पाठीमध्ये खूप मेहनत आहे त्यांची. त्यामुळे पुन्हा एकदा थँक्स मी केवल भाऊ, प्रणय भाऊ, जलीस भाई, संदीप भाऊ सगळ्यांना आणि बाकीचे इतर कमिटी सर्वांचा मी आभारी आहे, त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली.
नक्कीच बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ कॅप्टन्स. आपण दोघांना नक्की टॉस विन झाला. निलेश फडे चिंचणी प्रथमतः स्वीकार केले क्षेत्ररक्षण. आपण पाहतो एक धाव आरोग्यासाठी मास्टर कप पीडीटीपीएल सीझन 2 एक अप्रतिम दर्जेदार मेगा फायनल डे. ठीक आहे, आपल्याला जोडले गेलेत आजच्या दिवसामध्ये एक गोड आवाज मिस्टर बालसुब्रमण्यम सर. आपण पाहतोय पाटण नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह. वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे जिकडे सामना रंगला गेला. एका बाजूला उमरोली तर एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच आगरीपाडा. ओटे कॉमेंट्री बॉक्स. चैताचे महिन्याला नाही मी येईन डोंगराला. आई माझी बोलवते कारले डोंगराला, आई माझी बोलवते कारले डोंगराला. चैताचे महिन्याला या हो चैताचे महिन्याला नाही मी येईन डोंगराला. चैताचे महिन्याला नाही मी येईन दर्शनाला. आई माझी बोलवते कारले डोंगराला, आई माझी बोलवते कारले डोंगराला. चैताचे महिन्याला याव चैताचे महिन्याला नाही मी येईन डोंगराला. चैताचे महिन्याला नाही मी येईन दर्शनाला. थँक्यू डीजे. थँक्यू उर्वी डीजे रोहित पाटील. थोड्या वेळापूर्वी मी रोहितशी पण बोलतो. रोहितची भरपूर टीम सुद्धा असतात उर्वी 11 म्हणून. अगदी 1 लाख रुपये एंट्री असेल तरी तो उर्वी 11ची टीम उतरवतो. ही गोष्ट मी रीड केली आहे. अंडरआर्म बॉक्सला सुद्धा त्याची टीम असते स्वतंत्र. आणि क्वार्टरला काल क्वार्टर म्हणजे ती रात्रीची क्वार्टर नाही, मॅच मी म्हणतोय, वेगळा अर्थ समजू नका. क्वार्टर फायनलला ते हरले. चेंडू पडतोय. ओ लेग ब्रेक होता. क्या बात है. फिंगर स्पिन नियाज माजगावकर. ब्युटिफुल डिलिव्हरी. क्या बात आहे नियाज. आम्हाला फिंगर स्पिन बघायला खूप आवडतं. आणि पहिला चेंडू काय फिंगर स्पिन. फिंगर स्पिन जो आता तुम्ही पाहिला त्याला फिंगर स्पिन म्हणतात. 2 प्रकारचे स्पिन असतात. यावेळेला मात्र थोडं फास्टर डिलिव्हरी टाकला. ऑन साईडला चेंडू वळवत असताना एक धाव. आघाडीला फलंदाज आले ते मैदानावर आपण बघतोय ते हरिकेश आणि संदीप. संदीप म्हणजे आमचे संदीप राऊत उर्फ आडू. व्हेरी गुड क्रिकेटर. मला आठवतंय आठवड्यापूर्वी जेव्हा जेलिसने मला फोन केला तर संदीप पण माझ्याशी म्हणाला सर येणार ना. म्हटलं येणार रे संदीप, 100% येईल, चिंता करू नको म्हटलं. हे सगळे मित्र आहेत आणि आमच्या करिअरमध्ये या सगळ्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. वेळोवेळी मोटिवेट केलं आहे त्यांनी आमच्या आयुष्यात 46 वर्ष कॉमेडी करत असताना. आणि माणसाने कधीही असं म्हणतात आपली अवकाश विसरायची नसते जिथून आपण सुरुवात केली ती. बॅकफुटला थांबून हवेत खेळलेत मात्र क्षेत्ररक्षक थोडासा लांब आहे. चेंडू बौऱ्यासारखा फिरत होता. बीट झाले. चेंडू गेल्या सीमारेषेच्या जवळ उचलेपर्यंत 2 धावा. पॉईंट मॅचच्या प्रत्येक फिल्डरला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. कट जेव्हा होतो ना त्यावेळेला चेंडू बौऱ्यासारखा फिरतो. तो तुमच्याकडे येईल याची शाश्वती नसते. तो टर्न होऊ शकतो पडल्यानंतर. फिल्डरच्या समोर पडल्यानंतर तो टर्न होऊ शकतो. धावसंख्या पुढे सरकते 3 वर. फिल्डर होते जयप्रकाश, संघाचे मालक. ओ पुन्हा एकदा टर्न झाला चेंडू मात्र फ्लाय होत असताना. विचार करतो जर लेदर बॉल नियाज माजगावकरच्या हातात लेदर बॉल जर असता तर अक्षरशः नाचवतील ते. भानुदास पाटील आमच्या आगरी कोळी समाजातील एक अत्यंत नामांकित फिरकी गोलंदाज. भावपूर्ण श्रद्धांजली गोडदेवचे. ऑन साईडला लॉफ केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. तुम्ही जागा दिली तर सोडणार नाहीत. मात्र यावेळेला बॅट्समॅनचा बदला येते. बॅट्समॅनचं टायमिंग. संदीप राऊत उर्फ आडू. इट वॉज अ आडू सिक्सर. आडू षटकार.
स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत आहेत. पवनसुत नवली आंबेडकर नगर या मैदानावर खेळत आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव या परिसराला लाभणं हे नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे, ज्याने घटना लिहिली. आताच प्रजासत्ताक दिवस झाला. ओ गुड डिलिव्हरी वन्स अगेन. थोडे बीट झाले तरी चेंडू ट्रॅव्हल होते डीप मध्ये. क्षेत्ररक्षक कव्हर केले पाहिजे. वॉटर टायमिंग संदीप, क्या बात आहे संदीप, खूप सुंदर. मला निघाला तेव्हा चेंडू वाटला नाही की तो बाउंड्रीच्या पलीकडे जाईल, मात्र संदीप खूप सुंदर रीड करतायत या ठिकाणी. दोघेही बॅट्समॅन या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे. धावांचा वेग वाढवायचा प्रयत्न, कारण टार्गेट काय फार मोठं नाही आहे. 43चं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये संदीप राऊत आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी अडके 14 धावा कुठत असताना. घर का मैदान और घर के मैदान पे 14 रन. चेंडू शिल्लक आहे 30, धावा हवेत 29. धन्यवाद मेहुल पाटील. जशी क्रिकेटची टीम असते ना, तसं कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेंटेटर्स, अंपायर, स्कोरर, ऑर्गनायझिंग कमिटी, 12वा खेळाडू अशी टीम असते. आणि यांची टीम जेव्हा जुळून येते ना, तेव्हा हाय स्टँडर्ड कॉमेंट्री ऐकायला मिळतं असं म्हटलं जातं. आणि तोच प्रयत्न आणि तोच टीम आम्ही नेहमी जमवतो बॉक्समध्ये. मला आठवतं यावर्षी स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये नवीन समालोचक पण आले. सन्माननीय यतीन जाधव यांचं आगमन होतोय. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि तृतीय पारितोषिक त्यांच्या मार्फतच देण्यात आलेलं आहे. आणि ट्रॉफी सुद्धा तुम्ही बघताय, हे सगळे ट्रॉफी जे आहेत त्यांच्याच मार्फत आहेत. वसंत जाधव, त्यांच्या पिताश्रीच्या माध्यमातून या ठिकाणी हे सगळे बक्षीस यतीनने दिलेले आहेत. थँक्यू यतीन. कीप युअर लव्ह लाईक दिस. प्रेम, सपोर्ट खूप आवश्यक आहे. व टर्न होते, विथ द टर्न खेळलेत, मात्र टू द फील्ड. एक धाव पूर्ण होते, नाही पूर्ण नाही झाली आहे. थँक्यू स्कोरर यतीन जाधव यांच्याकडे आमचं लक्ष आहे. पाहुणे जे आले त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांच्याच माध्यमातून ते टीम ओनर सुद्धा आहेत. निलेश फायटर्स या टीमचे ते मालक आहेत यतीन जाधव. चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय, बॉम्ब्स होतोय. विश्वनाथ दवणे, दवणे कुटुंब जवळचं आहे. हितेश असेल, विश्वनाथ असेल, हे सगळे थ्रू आउट द इयर संपर्कात असणारे हे सगळे खेळाडू आहेत. टफस्ट क्रिकेट या लोकांनी सुप्रीमो मध्ये दाखवलं, याचा मला सार्थ अभिमान आहे. चेंज ऑफ पेस होता, मात्र फुल टॉस करून घेतलाय फ्रंट फुटला. ऑन साईडला टर्न करत असताना चेंडू मिड विकेटला चेंडू उचलायला वेळ लागतोय त्या ठिकाणी अजूनही. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. हाच एक विभाग आहे ज्या वेळेला बॅटिंग साईड आपला कॉमेडी बॉक्स एंडला असते, त्यावेळेला स्पेसिफिकली ऑफ साईडला आपण जिकडे बघतो डीपला लेफ्ट हँडर होते म्हणून ऑन साईड होतं ते. तर त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात मिसफील झालेत सकाळपासून. लॉफ करत असताना हरिकेश मेहर, ओ मिसफील्ड होते पुन्हा एकदा. डोंडो डोंडो रे साजना, थोडा वेळ लागला चेंडू उचलायला. कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट आहे, कॉम्पिटिटिव्ह फिल्डिंग आहे, कॉम्पिटिटिव्ह बॅटिंग आहे, कॉम्पिटिटिव्ह बॉलिंग आहे. अशा वेळेला तुमची एखादी चूक, एखादी डाव, तुमची मानसिकता फलंदाज रीड करत असतो आणि नंतर चेंडू त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा पाठवत असतो. धावसंख्या झाली 20. बघा ऑन साईडलाच खेळत आहेत. मॅक्झिमम शॉट्स त्याच विभागात खेळण्याचा प्रयत्न दिसतोय लेफ्ट हँडरचा यांचा. मेहरचा उल्लेख झाला. भरत मेहर या जिल्ह्याचे यांनी भरपूर वर्ष अप्रतिम क्रिकेट खेळले. दांडी हे गाव मी कधी विसरणार नाही. खाण आहे क्रिकेटर्सची, अतिशय सुंदर प्लेयर्स दिलेत दांडी या गावानी. आणि भरत मेहरला क्लब क्रिकेट, कॉर्पोरेट क्रिकेट खेळताना पाहिलंय वरच्या लेवलला लेदर क्रिकेटच्या माध्यमातून. व्हेरी गुड क्रिकेटर. आता पंचांच्या भूमिकेत ते काम करतायत ॲज अ कोच. ठाण्यामध्ये ते कोचिंग करतायत, पुढची पिढी तयार करतायत. धावसंख्या झाली ती आता 21-21.
दुसरं षटक मार्गस्थ आहे. स्ट्राईकवर आहे तो आता स्वतः आडू, संदीप राऊत उर्फ आडू. त्यानेच ही खेळपट्टी तयार केली आहे, त्यामुळे त्याला जास्त माहिती असेल. इज द मास्टर ब्रेन, पेंटियम 4. ही कॅन रीड द विकेट. टर्न होतोय, विथ द टर्न ऑफसाईडला कट केलंय, चेंडू फिरतोय त्या ठिकाणी. संदीप थोडा उंच प्लेअर आहे आणि त्यामुळे चेंडू बॉम्ब झाला, टर्न झाला तर तो रीड करू शकतो आणि त्या पद्धतीने खेळत असतात. खूप रिलॅक्स मोडमध्ये अर्केस असेल किंवा संदीप असेल, दोघेही खेळत असताना क्रिकेटला एन्जॉय करतायत, तेच आवश्यक आहे. प्रेशर म्हणून क्रिकेटला घेऊ नका, स्ट्रेस म्हणून घेऊ नका. लक्षात घ्या, स्ट्रेस म्हणून घ्याल तर मिस्टेक्स तुमचे जास्त होऊ शकतात. षटक संपतायत, 2 धावसंख्या झाली मैदानावर. आपण बघतोय एकंदरीत 22 सरासरी प्रति षटकाच्या मागे ठेवायच्या होत्या, ते 36 चेंडूमध्ये 43 धावा. त्यामुळे फार मोठं टार्गेट नव्हतं. 7ची सरासरी होती आणि इथे सरासरी ठेवतायत 11च्या रूपाने. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावर अजूनही 24 आणि धावा हवेत 21. आस्किंग रन रेट खाली पडतोय, 5.25 5.5 वर आलाय. त्याचं कारण पार्टनरशिप संदीप राऊत उर्फ आडू आणि त्याच्याबरोबर बॅटिंग करत असताना मैदानावर अर्केस यांनी खूप सुंदर गोलंदाजी केली आणि बॅटिंग सुद्धा या ठिकाणी ॲज अ ऑलराऊंडर करत असताना. गोलंदाज इथे प्रितेश भारी. सगळे चांगले प्लेयर्स आहेत, टॉप लेवलचे. लक्षात घ्या, पालघरचे स्टार प्लेयर्सवर मी 10 वर्ष बोलू शकतो. एवढं सुंदर क्रिकेट स्टार प्लेयर्सने दाखवलेलं आहे. मला अभिमान आहे. राजेश सुतार असेल, हार्दिक तामोर असेल, शार्दूल असेल, पूनम असेल, सगळ्यांसाठी कॉमेंट्री करायची भाग्यता मला लाभली आहे वेळोवेळी. आजही मला आठवतंय ऑस्ट्रेलिया विरुद्ध मुंबईचा सामना, राजेशनी काय पिसं काढली होती सचिन बरोबर उतरत असताना. पहिल्या 10 ओव्हरमध्ये खतरनाक बॅटिंग केलं होतं राजूने. चेंडू फुल टॉस. आडू चेंडू ऑन साईडला उचलायचा प्रयत्न, कारण मैदानावर बारीनी चेंज ऑफ पेस एवढा म्हणजे इतका स्लो पद्धतीने टॉस केला होता की संदीप राऊतला थोडं कष्ट करावं लागेल. संदीप राऊतला खूप वाट बघावी लागली आणि सगळे या ठिकाणी केवल पाटील, प्रणय सगळे एन्जॉय करत असताना त्या ठिकाणी आडूची बॅटिंग. शफल होत आहेत. ऑन साईडला इम्प्रुव्हायझेशन दाखवायचा प्रयत्न, खेळायचं तर ऑन साईडला, चेंडू ट्रॅव्हल झाला त्या ठिकाणी. आपण बघतो ऑफ साईडला स्ट्रोक थोडा मिसटाईम होत असताना सिंगल कंप्लीट करतायत, स्ट्राईक रोटेट करतायत, धाव फलक हलतं ठेवतायत. धावसंख्या पुढे नेत आहेत 33 वर. आता येतोय अर्के स्ट्राईकवर, लेफ्ट हँडर आहे. 23 धावा. युसुफ सय्यद, तुमच्याबरोबर हिंदी करूया 1 टन, दोघे मिळून आपण. नक्कीच हिंदी कॉर्पोरेटला खूप आवश्यकता आहे आणि आज आम्ही प्रणयशी बोललोय. आम्हाला युसुफ सय्यद आवडलाय, त्याला आम्ही नक्कीच त्याची प्रगती, त्याला पुढे नेण्याचं काम आम्ही करू पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून. हेच काम आम्ही 46 वर्ष सगळ्यांसाठीच करतोय. प्लेयर असो, कॉमेंटेटर असो, स्कोरर असो, अंपायर असो, कोच असो, मॅनेजर असो, कार्यकर्ता असो, आमचे लाईव्हवाले असो, स्कोरर असो डिजिटल. ओ ब्युटिफुल शॉट इन द गॅप, ब्युटिफुल शॉट. इंटरनॅशनल स्टाईलमध्ये हा शॉट खेळत असताना डीपमध्ये लेफ्ट हँडर या ठिकाणी अर्केस आणि धावसंख्येला पुढे नेत आहेत या ठिकाणी 29 या धावसंख्या. आता चेंडू शिल्लक आहेत 21 आणि धावा आहेत फक्त 14. आगरीपाडा आपला स्टँडर्ड, आपला परफॉर्मन्स उमरोलीच्या समोर या ठिकाणी दाखवत असताना यावेळेला चेंडू बीट झाले त्या ठिकाणी. कॉट बिहाइंड, कॅच जातोय यष्टीरक्षकाच्या हातात आणि आवश्यक आहे. कुठलाही गोलंदाजाला चौकार षटकार मारलेला आवडत नाहीये. कमबॅक करत असताना गोलंदाज आमचे प्रितेश बारी, तुम्ही रेकॉर्ड बघा प्रितेश बारीचे. इज अ विकेट टेकर बॉलर. प्रत्येक ओव्हरमध्ये एक तरी विकेट काढणारच, इकॉनॉमिकल विकेट काढणार, ब्रेक थ्रू देणार, ही त्याची ख्याती आहे, ही त्याची ओळख आहे आतापर्यंतची. ज्या वेळेला पालघर सुप्रीमोमध्ये खेळतो त्यावेळेला बहुतेक वेळा माझा टर्न नसतो, तरी मी तो टर्न मागून घेतो की मला टर्न द्या, मला बोलायचं आहे. कारण या सगळ्या खेळाडूंविषयी आम्ही बोलू शकतो त्या पद्धतीने. चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती आता 20 आणि धावा हवेत अजूनही 14. 20 चेंडू 14 धावांची गरज. नवीन फलंदाज मनोहर नम.
ओ बारी खूप चतुर आहेत, इंटेलिजंट आहेत. फलंदाजाला वाटलं की चेंडू बाहेर जाईल. लास्ट मोमेंटला तो चेंडू ऑफ स्टंपवर येत असताना ऑफ साईडला कट केलाय. अंडरआर्म बॉक्स स्टाईल. अंडरआर्म बॉक्समध्ये असे फटके बघायला मिळतात. अंडरआर्म बॉक्सला सुद्धा अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. याच अंडरआर्म क्रिकेटनी चक्र्या दिला, याच अंडरआर्म क्रिकेटनी जोनस आर्ची डिसोजा दिला, याच अंडरआर्म क्रिकेटनी भरत लोहार दिला, याच अंडरआर्म क्रिकेटनी थॉमस डायस दिला. सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स स्टार्टेड द करिअर फ्रॉम अंडरआर्म. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू बीट होत आहेत या ठिकाणी. संदीप राऊतचं बॅट जे उचलतात ना, बॅकलिप जी त्यांची आहे खूप सुंदर आहे. मात्र खाली आणत असताना काळजीपूर्वक आणतात. एक धाव पूर्ण होते. षटकं पूर्ण होत आहेत मैदानावर. 3 धावसंख्या झाली मैदानावरती. 31 फॉर द लॉस ऑफ 1. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये धावा हवेत फक्त 12. 4 धावा प्रति षटकाच्या मागे या ठिकाणी. एक फलंदाज अटकेच्या रूपाने बाद झाला. आता आलाय तो मनोहर आणि संदीप राऊत उर्फ आडू या सामना किती लवकर जिंकून देतात आगरीपाडा संघाला या ठिकाणी बघावं लागेल. आज सकाळी अंडर 19चे आमचे हॉकी प्लेयर या ठिकाणी उपस्थित होते. रोहन रवींद्र म्हात्रे यांचे चिरंजीव ज्यांनी 27 वेळा प्रतिनिधित्व केलं आपल्या राज्याचं, या त्या अभिमानाची गोष्ट आहे. हे सगळं मी का बोलतोय पालघरसाठी, कारण पालघर जिल्हा लवकरच क्रीडा जिल्हा म्हणून 36 जिल्ह्यामधला एक जिल्हा ओळखला जाणार आहे महाराष्ट्रामधला. तुम्हाला मी एक वाक्य सांगतो, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल ऐकायला. मी तरसत असतो मला पालघर जिल्ह्याची कॉमेंट्री कधी येते. प्रणयने जेव्हा मला फोन केला एक 15, 20, 25 दिवसापूर्वी, तेव्हा मी बघा या ते पण मला बोलवतात नक्की, कारण पालघर जिल्हा हा माझ्या हृदयातला जिल्हा आहे. का मी सांगतो, मी ऑब्झर्वर म्हणून ठाणे जिल्ह्याचं काम केलं, पालघर जिल्ह्याचंही काम करतोय. त्यामुळे जे टॅलेंट हंट करतो ना आम्ही, वेंगसरकर आमचे अध्यक्ष आहेत टॅलेंट रिसर्च डेव्हलपमेंटचे, ते सगळं इथून मिळतं आम्हाला. ओ संदीप राऊतचा शॉट टू द फील्ड. आडू मोठे फटके खेळायच्या नादामध्ये तिकडे जेल देऊन परत आहेत आणि दुसऱ्या गडी मैदानावरती बाद. गोलंदाज होते जयप्रकाश. आगरी कोळी समाजाचं क्रिकेट प्रचंड सुंदर आहे, फक्त त्याला थोडंसं व्यवस्थितपणा जर दिला लेदरच्या माध्यमातून तर हे आगरी कोळी समाजाचे हे सगळे खेळाडू, विचार करा त्या काळामध्ये IPL नव्हता. IPL असता तर इथे बघा जेलीस बसलेत, प्रणय बसलेत, भरपूर चांगले खेळाडू आहेत, जे खेळले असते, सुंदर क्रिकेट खेळले त्या काळामध्ये. नवीन फलंदाज संजय, खूप सुंदर स्टान्स आहे. ओ पहिला चेंडू ऑफ साईडला कट करायचा प्रयत्न, थोडं जास्त जवळ आले, तो फटका कन्वर्ट नाही झाला तेवढा सुंदर, तरी 2 धावा देऊन जातोय संजय. अपील होतोय फलंदाज, थर्ड अंपायरला रेफर केलंय. जवारचे फिरोज मेमन बॅकअप करत असताना सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आले. तिसरे पंच या ठिकाणी रेफर करत असताना की ते रनआउट झाले का नाही हे बघावं लागेल, कारण संजय खूप वेगाने धावला होता. सर्कलच्या आतमध्ये असताना 2 रन काढणं नेहमीच रिस्की असतं आणि तेच रिस्की धाव ते काढायला गेले त्या ठिकाणी. याच अर्षद ओंडो सुद्धा याच पालघर जिल्ह्याचे वन ऑफ द हार्ड हिटर बॅट्समॅन. रनआउट चेक करतायत, बाकी कोणी बोलू नका, अंपायरला काम करू द्या त्यांचं. थर्ड अंपायर सुरेश सरैया, आमचे प्रोफेशनल करिअरमधले कॉमेंट्रीमधले गुरु, ते नेहमीच सांगायचे, बाला वी शुड नेवर टॉक on the match referees any decision, still we get the decision, we have to await, we have to wait. नेहमी म्हणायचे, वन ऑफ द ग्रेट कॉमेंटेटर ऑफ ऑल इंडिया रेडिओ. ते वारले तेव्हा आम्ही खूप रडलो, कारण त्यांनी 10 वर्ष आम्हाला एवढं शिक्षण दिलं. ते BB करमरकर, चंद्रशेखर संत, सगळे ग्रेट कॉमेंटेटर्स. नॉट आउट, धाव पूर्ण झाली आहे संजय पाटील यांची. सन्माननीय गुड्डू ठाकूर यांचं आगमन होतोय, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. गुड्डू ठाकूर जी आपका हार्दिक स्वागत करते.
पालगढ़ डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2024 में। और गुड्डू ठाकुर से हम रिक्वेस्ट करते हैं कि स्टेज के ऊपर आइए, बैठिए, इस मैच को एंजॉय कीजिए। उनका हार्दिक स्वागत। चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा वीरेंद्र सेहवाग स्टाईल ऑफ साइडला कट करत असताना डीप मध्ये 4 धावा, गुड शॉट, खूप सुंदर शॉट गॅप मध्ये खेळत असताना हा शॉट येतोय फलंदाज आमचे संजय पाटील। त्यांचा स्टान्स बघितल्यानंतरच माझ्या लक्षात आलं इज अ गुड बॅट्समॅन। कारण एखादा खेळाडू कसा उभा राहतो, बॉटम हँड कसा आहे, अप्पर हँड कसा आहे, पहिला चेंडूचा बॉडी लँग्वेज त्याचा कसा आहे, पहिल्या चेंडूमध्ये शरीराच्या जास्त जवळ आले होते, बॉडी त्यांची आली होती, त्यामुळे तो शॉट कन्वर्ट नाही करू शकले। तरी 2 धावा, 2 चेंडू त्यांनी 6 धावा या ठिकाणी 300च्या बॅटिंग स्ट्रायकिंग रन रेटने काढत असताना धावसंख्येला 37 वर नेत आहेत। फक्त 6 धावांची गरज। ओ रिव्हर्स शॉट, व्हॉट अ शॉट फ्रॉम संजू, मॅग्निफिसंट शॉट। आडू खुश, संदीप राऊत खुश, आम्ही खुश। फुल टॉस मिळाल्यावर संजय आपलं टॅलेंट, आपलं पोटेन्शियल, आपली ताकद दाखवत असताना विजय द्वारामधलं जे अंतर आहे ते कमी करत असताना धावसंख्येला पुढे नेता येते या ठिकाणी 41। फक्त 2 धावा पाहिजेत आणि मागच्या 3 चेंडूमध्ये 10 धावा कुठलेले आहेत। 330च्या बॅटिंग ॲव्हरेजने संजय पाटील यांनी शफल होत आहेत। ऑन साईडला फटका बनवायचा होता, फटके मिळत नसतात, बनवावे लागतात, मात्र बीट होत असताना चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क येत नाही। ते ऑफ साईडला बघा कसं एक अर्धचंद्र फिल्डिंग लावण्यात आलेलं आहे। शॉर्ट थर्डमॅन लेग फिल्डर आहे, गली लेग फिल्डर आहे, कव्हर पॉईंट लेग फिल्डर आहे, एक्स्ट्रा कव्हर लेग फिल्डर आहे। चेंडू यावेळेला ऑफ साईडला प्लेस करत असताना चेंडू जातोय बाउंड्रीकडे, सामना इथे जिंकणार असं चित्र दिसतंय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, सामना जिंकलेला आहे 8 विकेट राखून आगरीपाडा संघातील संदीप राऊत उर्फ आडू आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा मनपूर्वक अभिनंदन। ग्रेट विन। आणि हा सामना तुम्ही बघताय मैदानावरती 4थ्या षटकातच त्याने संपवलेला आहे, वेळ वाचवलेला आहे आणि आपला आत्मविश्वास सुद्धा वाढवलेला आहे। अभिनंदन करतो आणि थोड्याच वेळात मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी कोणाला सामनावीर द्यायचे याची घोषणा आम्ही या ठिकाणी करू। मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जातंय ज्या गोलंदाजाने हॅट्रिक पूर्ण केलं